धनु राशी जुलै 2025 मध्ये शनिदेव वक्री होणार आहेत। 138 दिवसांचा कालावधी आहे जेव्हा शनिदेव मीन राशीत वक्री होतील। आता शनिदेव मीन राशीत वक्री होतील जेव्हा त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, तसेच दरवर्षी प्रत्येक ग्रह वक्री होतो। गुरु 120 दिवस वक्री होतो, शनी सुमारे 140 दिवस वक्री होतो। शनिदेवाचे हे संक्रमण धनु राशीसाठी खूप खास असणार आहे। जेव्हा शनी मीन राशीत असतो तेव्हा काही राशींना साडेसाठी तर काही राशींना ध्येयापासून जात असतात। हे संक्रमण धनु राशीसाठी देखील चांगले असते। धनु राशी 13 जुलै ते 29 नोव्हेंबर पर्यंत शनी हा वक्री असणार आहे। अशा परिस्थितीत धनु राशीच्या लोकांसाठी शनीचे हे संक्रमण कसे असेल? धनु राशीचे लोक सध्या शनीच्या ध्येयातून जात आहेत। शनी तुमच्या राशीच्या 4थ्या घरात भ्रमण करत आहे। हे केंद्रस्थान आहे आणि शनी तुमच्या कुंडलीत ज्या घरातून आपल्याला आनंद दिसतो तिथून भ्रमण करत आहेत। इथून मनाची शांती दिसते, त्याला सुखस्थान म्हणतात। इथून शनीचे संक्रमण म्हणजे 10व्या दृष्टिकोन तुमच्या राशीवरून जात आहे। धनु राशी काम आणि आयुष्यातील संतुलन साधणे कठीण असू शकते। घरातील जबाबदाऱ्या कामाच्या एकाग्रतेवर परिणाम करू शकतात। कामाची कामे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्हाला संघर्षात आणू शकतात। पण शनी 6व्या 10व्या आणि 1ल्या भावात दृष्टिक्षेप करेल। कामावर तणाव असू शकतो, पण तुमचे मूल्य दाखविण्याचा दबाव देखील असू शकतो। यामुळे तुमच्या कल्याणाला प्रथम स्थान देण्याचा दबाव येऊ शकतो। करिअरची प्रगती मंद असेल, परंतु तुमच्या परिश्रम आणि चिकाटी दीर्घकाळात यशस्वी होऊ शकतात। या काळामध्ये खरेदी विक्री किंवा आकार बदलणे यासारख्या रिअल इस्टेटच्या व्यवहारांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे। आई किंवा घराच्या देखभालीचा खर्च वाढू शकतो। पुरेशा संशोधनाशिवाय रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे। तुम्ही भावनिक खरेदी किंवा आवेगपूर्ण खरेदी देखील टाळली पाहिजे। पैशांमध्ये काटकसर करण्याचा हा चांगला काळ आहे। तुम्ही दीर्घकालीन नियोजन केले पाहिजे। 4थ्या भावात शनीचे प्रतिगामी होणे भावनिक चिंता निर्माण करू शकते। श्वास घेण्यास त्रास किंवा जठराग्नी अडथळे निर्माण देखील करू शकतात। महिलांना हार्मोनल समस्या देखील येऊ शकतात। या घरात पुनर्प्राप्तीस विलंब करू शकतो। यासाठी नियमित आरोग्य पद्धती राखणे महत्त्वाचे आहे। तुम्ही योगाभ्यास केला पाहिजे। दुग्ध व्यवसाय लेखनाद्वारे तुम्ही तुमचे मन डिटॉक्स करू शकता। तुम्ही निसर्गाशी पुन्हा संपर्क साधला पाहिजे। हे स्वतःला स्थिर करण्यास मदत करू शकते। तुम्ही भावना दाबू नयेत, तुम्ही त्या जाणून बुजून व्यक्त कराव्यात। तणावग्रस्त कौटुंबिक संबंध विशेषतः आई किंवा वडीलधाऱ्यांशी उद्भवू शकतात। तुम्हाला घरातील जबाबदाऱ्यांपासून दूर किंवा ओझे वाटू शकते। कौटुंबिक सुसंवाद टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला समजून घेणे आणि सीमा निश्चित करणे आवश्यक आहे। तुम्हाला घराचे शब्दशः आणि प्रतिकात्मक दोन्ही प्रकारे निराकरण करावे लागेल। तुम्ही दुसऱ्यांचे ओझे न वाहून खांबासारखे असले पाहिजे। घरात तणावामुळे विद्यार्थी विचलित होऊ शकतात। त्यांना त्यांच्या घरात अस्वस्थतेचा सामना करावा लागू शकतो। जे विद्यार्थी घरी किंवा भावनिक ताण असलेल्या विषयांमध्ये उदाहरणार्थ मानसशास्त्र, कायदा किंवा नर्सिंग शिकतात, त्यांना अतिरिक्त लवचिकतेची आवश्यकता असू शकते। तुमच्याकडे शांत अभ्यास क्षेत्र असावे आणि नियमित वेळापत्रक पाळावे। धनुराशी शनी त्याच्या प्रतिगामी गतीमध्ये अंतर्गत प्रवास सुरू करू शकतो। शनी तुम्हाला सूचना देत आहे की शांती ही बाह्य आरामाचा परिणाम नाही। तुम्ही आंतरिक आत्मनियंत्रण आणि भावनिक संतुलन राखले पाहिजे। तुम्ही जुन्या पद्धती सोडल्या पाहिजेत आणि तुमच्या भूतकाळातील वेदना बऱ्या केल्या पाहिजेत। धनुराशी या काळात तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी तुमच्या घराच्या वेदीवर दररोज तुपाचे दिवे लावा। कुटुंबातील समतोल राखण्यासाठी सोमवारी दूध किंवा तांदूळ दान करा। प्रत्येक शनिवारी 108 वेळा ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा पाठ करा। तुमच्या आईची सेवा करा किंवा वृद्ध महिलांची सेवा करा। या काळात तुमचे घर स्वच्छ आणि आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध ठेवा। यावेळी धनु राशीत असलेल्या 30 ते 40 वर्ष वयोगटातील तरुण मंडळांनी स्थितीत राहावे। विशेषतः मूळ नक्षत्राच्या असलेल्यांनी कोणाचीही हमी घेऊ नये। मंगळ आणि शनी देखील समोरासमोर येतील। ते फक्त या वक्री अवस्थेत येतील। शनी जास्त हालचाल करणार नाही। मंगळ सतत हालचाल करत राहील, म्हणून मंगळ देखील शनीच्या समोर येईल। मंगळ देखील शनीच्या बरोबर 68 अक्षात येईल। हा अक्ष चांगला मानला जात नाही। शनी येथे 4थ्या भावात आहे आणि घरात बसल्याने तो 6व्या भावाला त्याच्या 3ऱ्या भावाने पाहिल, म्हणून 6वे भाव हे तुमचे रोग, कर्ज आणि शत्रूंचे घर आहे। कोणाचीही आर्थिक आणि कायदेशीर हमी घेऊ नका।
न्यायालयीन प्रकरणांच्या बाबतीत गोष्टी तुमच्या बाजूनी येऊ शकत नाहीत. या काळात मंगळासाठी उपाय करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला काही शारीरिक समस्या आहेत तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, तर ते नक्कीच गांभीर्याने घेतील. शनी येथे बसलेला आहे. तो तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी थेट दृष्टी देईल. व्यवसायाशी संबंधित गोष्टी मंदावू शकतात. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तेथे गोष्टी तुमच्या बाजूनी न जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामाचे पूर्ण श्रेय मिळणार नाही. सर्व धनुराशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल. तुमच्या कामाची काळजी घ्या, विशेषतः तुमच्या शारीरिक स्थितीची. जर कोणतीही समस्या उद्भवली तर ती गांभीर्याने घ्या, कारण शनी तुमच्या राशीचा मित्र नाही. त्याचा परिणाम 6व्या भावावर होत आहे, तो 10व्या भावावर होत आहे. जर ते तुमच्या राशीवर होत असेल तर तुम्हाला नक्कीच काही समस्या येऊ शकतात. जर तुमच्या कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत असेल तर शनी सूर्याच्या प्रभावाखाली असेल आणि मावळत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही शनीशी संबंधित उपाय करावेत. शनिवारी संध्याकाळी काळी उडद डाळ दान करा. याशिवाय शनिदेवाच्या आरतीत सहभागी होऊ शकता आणि शनिदेवाच्या शिलावर तेल अर्पण करू शकता. हे छोटे उपाय आहेत. ओम शनी शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा.